नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी कपाशी आम्ही या ठिकाणी लावलेली आहे, या कपाशीची खेट मुळापासून तर शेंड्यापर्यंत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। मित्रांनो, कपाशीचं वाण एवढं चांगलं आहे आणि या कपाशीचं वाण कोणतं आहे आणि या कपाशीला मी नेमकी किती खतं दिली आणि किती फवारणी केलं आहे, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। आणि या कपाशीला फुलं आणि पाती किती लागलेले आहे, या कपाशीला डंगा किती लागलेला आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, कपाशीची जे क्वालिटी आहे ते एवढी चांगली आहे की तुम्ही आजपर्यंत कुठल्याच व्हिडिओमध्ये या अशा कपाशीची क्वालिटी बघितली नसेल। आणि ही जी क्वालिटी ही जर क्वालिटी आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहे आणि कोणती खतं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। आपण सर्व शेतकरी फवारण्या करतो आणि खतं पण टाकतो, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे। आणि खतं टाकल्याशिवाय आपलं जे पीक असतं ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे माल देत नाही। परंतु आपल्याला योग्य खतं कोणती टाकायची आणि योग्य फवारण्या कोणत्या करायच्या आहे ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या कपाशीला आता फुलं आणि पाती बरेच लागून गेलेली आहे, तर अशामध्ये आपल्याला या कपाशीवरती फवारा कोणता करायचा आहे आणि खतं कोणती द्यायची आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला एक एक शब्द मी या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगणार आहे। तर चला, मी तुम्हाला सर्वात पहिले या कपाशीची क्वालिटी दाखवून देतो, कपाशीचा डंगा दाखवतो, कपाशीला फुलं आणि पाती दाखवतो। एकही पान तुम्हाला या ठिकाणी कपाशीचं वाकडं दिसणार नाही किंवा एकही तुम्हाला असं मच्छर दिसणार नाही किंवा या कपाशीमध्ये मावा वगैरे असा कुठलाच रोग तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। कपाशीची क्वालिटी या ठिकाणी किती छान आहे। मित्रांनो, कपाशीची जी क्वालिटी आहे ते हे बघा, अगदी या शेंड्यापासून तर आपण खेट खोडापर्यंत या कपाशीची क्वालिटी पाहणार आहोत। हे बघा, आणि कपाशीला या ठिकाणी कैऱ्या पण लागायला सुरू झालेल्या आहे। हे बघा, आणि कपाशीचं खोड पण एकदा पाहून घ्या की हे बघा, आणि पूर्ण कपाशीला फुलं आणि पाती किती आलेली ते पण बघा। आणि कपाशीचे ज्या डंग आहे ते एक एक डंग किती मोठी ते बघून घ्या। हे बघा, आता इथून तर ही डंग अशी गेलेली आहे। हे बघा, हे बघा, कपाशीचे फुलं बघा, तुम्हाला कपाशीवरती कुठलाच रोग या ठिकाणी दिसणार नाही। हे बघा, अतिशय छान क्वालिटी आपल्याला या ठिकाणी या कपाशीची दिसते। हे बघा, अतिशय कमी दिवसाचं पीक या कपाशीचं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। हे जे कपाशीची लावण आम्ही केली होती ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे। तर बघा, आतापर्यंत ही कपाशी माझ्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचली आणि जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये ही जी कपाशी आहे हिची कमीत कमी लांबी जर म्हटली तर 7 ते 8 फूट या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर चला, आता या कपाशीचे फुलं पाती किती आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ। आता या कपाशीचा जो शेंडा आहे तो शेंडा बघा, एकदम कवळालाच शेंडा आहे। हे बघा, आणि कपाशीची जे डंगा त्या झालेल्या आहेत त्या पण मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। जिला ज्या डंगा झालेल्या आहेत त्या बघून घ्या। आता हे एकच झाड आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देत आहे। हे बघा, हे आपलं कपाशीचं जे खोड आहे ते इथूनपर्यंत बघा। हे बघा, हे पूर्ण एका झाडाला किती फांद्या या ठिकाणी आलेल्या आहे। हे बघा, आणि कपाशीला जे पुढे पाती आली, बोंडे आले ते पण बघून घ्या। हे बघा, असं तुम्ही जे मी तुम्हाला कपाशी या ठिकाणी दाखवत आहे त्या कपाशीचं वाण अतिशय चांगलं आहे। हे बघा, या ठिकाणी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कपाशीची जी माहिती आहे ती माहिती मी थेट शेतामधून देत आहे। हे बघा, या ठिकाणी आपण शेतासाठी बराच खर्च करतो, परंतु खर्च नेमका आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचा आहे
आणि कोणतं औषध आपलं या ठिकाणी घ्यायचे, जेणेकरून आपण जो या ठिकाणी खर्च करतो आहे तो आपल्या त्या खर्च करून काहीतरी फायदा झाला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपण या ठिकाणी काढणार आहोत. म्हणजे जे आपली जी कपाशी असते ते आपल्याला नेमकं केव्हा फवारायचे असते आणि कपाशीवर कोणता रोग आलेला आहे आणि कपाशीचे जे खतं असतात ते खतं आपल्याला कोणकोणती टाकायची हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की कपाशीवरती ज्या टायमाला जो काही रोग येतो, जो काही अटॅक येतो, त्या टायमाला आपण कपाशीची फवारणी या ठिकाणी करतो. परंतु आपल्याला काय करायचं आहे की कपाशीवरती अटॅक यायच्या पहिले आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्यायची आहे. आणि ते फवारण्या कोणकोणत्या करायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व पाहणं सांगणार आहे. तर बघा, आता सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत की ही जी कपाशी होती, हे जे वाण होतं ते वाण नेमकं कोणतं होतं. मित्रांनो, हे जे वाण होतं, ही जी कपाशी होती ती होती 659. मित्रांनो, 659 हे मी बऱ्याच दिवसापासून लावतोय. या कपाशीचा मला चांगलाच अनुभव आहे. तर तुम्ही बघितले की कपाशीला फुलं, पाती आणि कपाशी जे शेंडे आहे, जे कपाशीचे खोड आहे, हे तुम्हाला संपूर्ण कपाशी या ठिकाणी दाखवली आहे. कपाशीची क्वालिटी कशी आहे तुम्ही सर्व पाहून घेतली. आणि आता आपण या कपाशीची ज्या मी ट्रीटमेंट केली ते या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि या कपाशीची लावण आम्ही केली होती 5 जूनला. आणि हे पूर्ण टोटल शेत आहे जवळपास 5 एकर. या जमीनचं जे अंतर आहे ते अंतर आहे 4 बाय 1.5. मित्रांनो, तुम्ही बघितलं 4 बाय 1.5च्या अंतरमध्ये अतिशय छान कपाशी या ठिकाणी आपल्याला दिसली. कपाशीच्या ज्या डंगा होत्या, कपाशीच्या ज्या पुड्या होत्या, कपाशीच्या ज्या पात्या होत्या, त्या एवढ्या पसरून गेल्या आहे. आणि बघा, ही जे कपाशी लावून केली ही 5 जूनची लावून आहे. आता बघा, जून, जुलै, ऑगस्ट, तर बघा 1 ते 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये ही कपाशी तुम्ही पाहिली की जवळपास खांद्याच्या बरोबर ही कपाशी येऊन गेली. तर अजून येणाऱ्या 10 ते 15-20 दिवसामध्ये ही कपाशी कमीत कमी 7 ते 8 फुटाचं झाड या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि डंगाची जर गोष्ट केली, कपाशीला ज्या फांद्या आहे, ज्या पुढ्या, ज्या पात्या आहे, त्या एवढ्या भरभराटून येतील की विचारूच नका. तुम्हाला तो पण व्हिडिओ मी त्या वेळेस घेऊन येणार आहे. आपला जो मागचा व्हिडिओ होता, हा व्हिडिओ त्याच शेतामधला आहे. आणि मागची जी व्हरायटी आपण या ठिकाणी पाहिली होती ती होती मनी मेकर. आणि आता जी व्हरायटी आपण या ठिकाणी बघतोय, जे वाण मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय, ते वाण आहे 659. तर चला, याची खतं, फवारणी हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. बघा, आता आपण या कपाशीला खतं कोणती टाकली होती. तर बघा, सर्वात पहिले आपण घेतलं होतं 10-26-26 हे आपण घेतलं होतं टोटल 5 बॅग. आणि त्याच्यानंतर दाणेदारच्या आपण या ठिकाणी घेतल्या होत्या 3 बॅग आणि युरियाच्या 2 बॅग, अशा आपण टोटल 10 बॅग खत आपण या कपाशीला दिलं आहे. म्हणजे 10-26-26 5, दाणेदार 3, युरिया 2, अशा टोटल 10 बॅग आपण या ठिकाणी पहिला या खताचा डोस दिला आहे. तर बघा, आता दुसरा जो खताचा डोस होता तो आपण या ठिकाणी कोणकोणता दिला आहे. दुसऱ्या खताच्या डोसला आपण दिलं आहे 6 बॅग 10-26-26, 3 बॅग युरिया आणि 3 बॅग दाणेदार, अशा टोटल 12 बॅग आपण या शेताला दिलेल्या आहेत. तर आता हे झालं आपले खतं. आपण 2 डोस या ठिकाणी या कपाशीला दिलेले. आणि आता फवारण्या कोणकोणत्या केलेल्या आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, फवारणी हे कपाशीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तर बघा, फवारणी आपण पहिले जे औषध घेतलं होतं ते औषध आपण घेतलं होतं कम्प्युटर आणि हेमिंग. हे आपण सर्वात पहिले जे औषध घेतलं होते ते पहिल्या फवाराला कम्प्युटर आणि हेमिंग हे आपण दोन्ही मिक्सर करून या ठिकाणी वापरले होते. आणि पहिली फवारणीनंतर आम्ही याला मॅग्नीज सल्फेट हे जवळपास 25 किलो टाकलं होतं. आणि आता हे झालं आपला पहिला फवारा. आणि दुसऱ्यांदा आम्ही मॅग्नीज सल्फेट हे 25 किलो या शेताला टाकलं होतं. आणि आता दुसरा जो फवारणी आम्ही या ठिकाणी केलेली होती ती होती फुलाला बायो 303, टकाटक, बुरशीनाशक आणि स्टिकर. आणि त्याच्या मागे इमामॅटिंग. मित्रांनो, इमामॅटिंग हे आम्ही अळीसाठी वापरलं होतं. अळीसाठी हे औषध अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेला अळीचं प्रमाण काहीच नव्हतं तरी आम्ही ते औषध त्या ठिकाणी वापरलं होतं. तर बघा, आता हे झाले आपले 2 फवारे. आता तिसऱ्या फवाराला आपण कोणती औषधी घेतली होती ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आता तिसरा फवारा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तिसऱ्या फवाराला मी या ठिकाणी घेतलं होतं फुलाला बायो 303, इमामॅटिंग
आणि टकाटक आणि त्याच्यासोबत DAP लिक्विड आणि स्टिकर बुरशीनाशक जे आपण मागचा जो फवारा घेतला होता, म्हणजे 2 नंबरचा जो आपण फवारा या ठिकाणी घेतला होता, त्याच्यामध्ये आपण DAP लिक्विड या ठिकाणी वापरलं होतं. तर हे झाले मित्रांनो आपले 3 फवारे. तर हा जो फवारा होता, हा तिसरा फवाऱ्यासाठी आपण अळीचं जे औषध घेतलं होतं ते औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचंच आहे. कारण हे जे अळी असते ते त्याचं अळीचं प्रमाण पडायच्या पहिले आपल्याला या ठिकाणी हा फवारा द्यावा लागतो, जेणेकरून अळी जर समजून घ्या आपलं जमतेम चमकले तर ह्या इमामॅटिकने ह्या ज्या अळ्या असतात त्या पूर्ण या ठिकाणी सर्वनाश होऊन जातो. तर आपल्या या ठिकाणी अळी पडायचं काहीच कारण येत नाही. मित्रांनो, फवारणी करण्याच्या वेळेस जेव्हा आपण फवारणी आपल्या कपाशीवर करतो त्यावेळेस आपल्याला विचार करून या ठिकाणी फवारणी करावी लागते. आता बघा, आता आपण काय करतो की एखाद्या दुकानदाराकडे जातो की आपल्या कपाशीला काय फवारायचं आहे, आपण हे त्या दुकानदाराला विचारतो. परंतु आपण त्या दुकानदाराला हे का विचारतो की आपल्याला या फवारणीचे आपण कोणती फवारणी करू हे आपल्याला काहीच माहीत नसतं. तर आपल्या कपाशीवर कोणती रोग आला आहे, आपल्या कपाशीला मावा आहे का अळी आहे, हे आपण स्वतः समजून आपण त्या दुकानदाराला विचारतो की मला माझ्या कपाशीवरती अमका रोग पडला आहे, मला अमकी औषधे द्या. तर आपण ती औषध घेऊन येतो आणि या ठिकाणी फवारणी करायला सुरुवात करतो. तर आपण त्या ठिकाणी एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण ज्या औषधे आणतोय, आपण ज्या औषधं फवारतोय त्या औषधा नेमका आपल्या कपाशीवर फरक पडेल का याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. दुकानदार जे असतात त्या आपल्याला औषधी बरोबर देतात, परंतु आपल्याला पण थोडी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. आता बघा, अळीचे औषध जर पाहिले तर बरेच औषधे अशा अळीवरती निघालेल्या की लयच अशा औषधं आहे की आपण त्यातले कुठले औषधे एक आणतो आणि आपल्या कपाशीवर फवारतो. आणि बघा, बुरशीनाशकमध्ये बरेच औषधं आहे आणि म्हणजे अशा ज्या काही औषधं आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्या औषधामधून आपण स्वतः विचार केला पाहिजे की कोणतं औषध चांगलं आहे, असा आपण स्वतः विचार करून आपण त्या ठिकाणी औषधे आणायची. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.